घरच्या घरी बनवा, वर्षभर टिकणारे आणि साठवूनही ठेवणारे कुरकुरीत असे पोह्याचे पापड. उन्हात न जाता तेलाचा एकही थेंब न वापरता हे मी पापड बनवलेले आहेत आणि तुम्ही साईज पाहू शकता. एकदम कमी छोट्या साईजमध्ये मी ही पापड बनवलेले आहेत, पण तेलामध्ये तळल्यानंतर चौपट असे फुललेले आहेत पापड आणि चवीला मात्र अप्रतिम होते. तर मग मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मी तुम्हाला सांगते अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने हे पोह्याचे पापड कसे बनवायचे. तर प्रथमतः आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहेत. तर साधारणतः 1 किलो पोहे इथे मी घेतलेले आहेत. बनवायचं तर वाळवण बनवताना आहे ना मंडळी, कोणीच असं 1 वाटीचं प्रमाण किंवा 2 वाटीचं प्रमाण अशा प्रमाणामध्ये बनवतच नाही आहे. अगदी वर्षभर पापड आपल्याला लागणार असतं. त्यासाठी 1 किलो, 2 किलो किंवा 5 किलो जास्तीत जास्त असं पापड बनवत असतात. त्यामुळं मी तुम्हाला 1 किलोचंच प्रमाण सांगते आहे. आणि पोहे जे आहेत ना, ते असे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला. एकदम जाडसर रवा जसा असतो ना, सेम त्याच टेक्स्चरमध्ये. आणि पोहे थोडे थोडे करून इथे मी वाटून घेतलेले आहेत आणि ते अगदी चाळणीच्या साहाय्याने चाळून घेते आणि पाहू शकता जसा रवा असतो ना, सेम त्या पद्धतीने पोहे मात्र वाटून झालेले आहेत. आता पोह्याचं आहे ना प्रमाण सांगते मी तुम्हाला. पोहे पूर्णपणे वाटून झालेले आहेत. तर हे जे पीठ आहे ना पोह्याचं, ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे जे पातेलं आहे ना, त्याच पातेल्याने ना 1.5 पातेला आपल्याला आदान ठेवायचं आहे, म्हणजेच पाणी उकळवायला ठेवायचं आहे. आणि पाहू शकता एकदम अचूक असं हे माप आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्ही प्रमाणासाठी कुठलंही एक भांडं घ्या, म्हणजेच एखादा डबा घेतला किंवा एखादं पातेलं घेतलं तरी चालेल. जेवढं पातेलं घेतलेलं आहे ना, त्याच्यात जरा थोडंसं अर्धं आहे ना 1.5 पातेलं असं प्रमाण घ्यायचं, म्हणजे हे अचूक प्रमाण आहे. आता टाकूया पाण्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर 2 ते 2.5 चमचे मीठ टाकलेलं आहे 1 किलो पोह्यासाठी. त्याचबरोबर पापड खारसुद्धा टाकायचं आहे. पापड खारचं प्रमाण आहे ना 2.5 चमचे घेतलेलं आहे 1 किलो प्रमाणासाठी. आणि पापड खारमुळे पापड एकदम हलके, त्याचबरोबर आहे ना कुरकुरीत होतात. त्यासाठी उकळी फुटायला लागली ना की गॅसची फ्लेम आहे ना एकदम कमी करायचा आहे आणि कुठेच गुठळ्या वगैरे होत नाही आहे. खूप इझिली आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पोह्याचं पीठ आणि घाबरून जायची काहीच गरज नाही आहे. खूप घट्टसर झालं असंही नाही आहे. तर आपल्याला असंच स्ट्रक्चर ठेवायचं आहे पोह्याच्या पिठाचं. तर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम आहे ना बंद करायची आहे आणि झाकण ठेवून एक 20 मिनिटे आपल्याला वाट पाहायची आहे. आफ्टर 20 मिनिटानंतर खोलून पाहूया. मस्तच पोह्याचं पीठ जे आहे ना ते मऊसूद असं वाफलं गेलेलं आहे. तर एका सुती कापडामध्ये काढायचं आहे, कारण हलकंसं अजूनसुद्धा गरम असतं, त्यामुळं हाताला चटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळं सुती कापडामध्ये आहे ना बांधून ह्याला छान असं पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे. एकदम मऊसूद पीठ पोह्याचं मळून तयार होतं. आणि तुम्हाला खरं सांगते, विश्वास नाही बसणार, एवढं मऊसूद पीठ होतं नाही. जसे आपण उडीद पापड लाटतो ना, सेम त्या पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायचं आहेत पापड. 1 किलो पोह्याच्या प्रमाणाचं जे पीठ आहे ना, ते सर्व असं मी थोडं थोडं करून आहे ना मळून घेतलेलं आहे. यानंतर बनवायला घ्यायचं आहे पापड. पापड बनवताना एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला सेम आपण हुंडा करून घ्यायचा आहे. चपातीचा जसा हुंडा करतो ना सेम त्या पद्धतीने. आणि थोडं पोह्याचं पीठ लावायचं आहे आणि हे अशी लाटी लाटून घेतो ना त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असेच टाकायचं असेल तर असेच टाकू शकता, पण इथे मी एका वाटीच्या साहाय्यानं गोलाकार आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. जर तुम्हाला जसं शंकरपाळ्या कट करून घेतात ना कापण्या, सेम त्या पद्धतीने करायचं असेल ना थोडंसं मोठ्या साईजमध्ये, तर ते सुद्धा करू शकता. तसे सुद्धा खूप छान लागतात, अप्रतिम लागतात. आणि मलासुद्धा पर्सनली हे पापड आहे ना खूप आवडलेत आणि आमच्या घरच्यांनासुद्धा. तर दुसरे जे पापड आहे ना ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर असे एक एक करून सर्व जे पोह्याचे पापड आहेत ना ते मी बनवून घेतलेले आहेत. आणि हे पापड आपल्याला अगदी 2 ते 3 दिवस आहे ना उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत. आणि पाहू शकता मस्त असे पोह्याचे पापड आहे ना बनवून तयार आहेत. आणि टेरेसवर आहे ना 2 ते 3 दिवस मस्त कडक असे वाळवून घेतलेले आहेत. यानंतर मी तुम्हाला आहे ना थोडेफार पापड आहे ना फ्रायसुद्धा
आणि पापड पाहू शकता एकदम कडक असे हे जे पापड आहेत ना ते उन्हामध्ये वाळले गेलेले आहेत. तर तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि हे पापड पाहू शकता मस्त असे चौपट फुलले गेलेले आहेत आणि मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि खायलासुद्धा खरंच खूप टेस्टी होतं. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ना पोह्याचे पापड नक्कीच बनवा. आता मी तुम्हाला ना साईज दाखवते. एकदम हे केलेले बनवलेले पापड बघा आणि फ्राय केल्यानंतर पापड बघा किती मस्त असे फुलले गेलेले आहेत. एकदम साईज जे आहे ना ते फुल अशी चौपट फुलले गेलेले आहे आणि खायला तर अतिउत्तम लागत होतं. मस्त त्यामध्ये टाकलेला पापड खार त्याच्याबरोबर जिरा पावडर आहे ना खरंच चव आहे ना नेक्स्ट लेवलची होती. तर तुम्हीसुद्धा ही बनवा रेसिपी आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की कसे झालेत हे पापड. धन्यवाद.